इयत्ता 7वी, विषय नागरिकशास्त्र. पाठ पहिला. आपल्या संविधानाची ओळख. स्वाध्याय. स्वाध्यायातील पहिला प्रश्न. पुढील संकल्पना स्पष्ट करा. यातील पहिला. संविधानातील तरतुदी. देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो. या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. दुसरा आहे संविधान दिन. मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले. या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात. यानंतर प्रश्न दुसरा. चर्चा करा. यातील पहिला प्रश्न. संविधान समितीची स्थापना केली गेली. उत्तर. इसवी सन 1946 पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे. 1946 साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली, म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली. यानंतर दुसरा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. उत्तर. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. संविधान सभेने सुचवलेल्या सूचनाप्रमाणे मसुद्यात बदल केले. संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला. ही सर्व कामे डॉक्टर आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. प्रश्न तिसरा. देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी लिहा. उत्तर. देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण, रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण, आरोग्यसेवा आणि दारिद्र्य निर्मूलन, समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना, स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय. प्रश्न तिसरा. योग्य पर्याय निवडा. यातील पहिला. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? पर्याय आहेत अमेरिकेचे, भारताचे, इंग्लंडचे, यापैकी नाही. योग्य उत्तर. इंग्लंड देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. दुसरा. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुर्गाबाई देशमुख, B.N. राव. योग्य उत्तर पहा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. तिसरा. पुढीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? पर्याय आहेत महात्मा गांधी, मौलाना आझाद, राजकुमारी अमृता कौर, हंसाबेन मेहता. योग्य उत्तर. महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. चौथा. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, J.B. कृपलानी. योग्य उत्तर पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न चौथा. तुमचे मत लिहा. यातील पहिला प्रश्न. शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात? उत्तर. देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते. म्हणूनच राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबीसंबंधी कायदे करावे लागतात. 1. देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण, रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन,
तिसरं आहे शिक्षण, आरोग्य सेवा आणि दारिद्र्य निर्मूलन. चौथा, समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना. स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय. प्रश्न दुसरा, 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? उत्तर, 26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले. संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन 26 जानेवारी 1950 रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू झाले. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न तिसरा, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे लिहा. उत्तर, संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार कोणत्याही शासनाला राज्यकारभार करावा लागतो. त्याचे फायदे: कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. शासनाला लोकांचे हक्क हिरावून घेता येत नाहीत, त्यामुळे जनतेच्या हक्काचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते. सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा राज्यकारभारात सहभाग वाढतो, त्यामुळे लोकशाही मजबूत होते. जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव होते.